नमस्कार. महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांचं जर बघाल तर आपल्या जॉग्राफी बाय अवधूत कल्याणे या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. नुकतीच राज्यसेवा पूर्वपरीक्षा झाली आता 2026 ची आणि त्याच्यात जर बघितलं तर काही प्रश्नांचा भाग बघणार आहेत आपण. कुठल्या प्रश्नांचा भाग बघणार आहेत तर तुमचा भूगोल आणि पर्यावरणवाला भाग. यावेळेस पेपर थोडासा वेगळा दिसेल तुम्हालाही सगळ्यांना, किंवा काय भूगोलामध्येच नाही किंवा पर्यावरणामध्येच नाही तर इकॉनॉमिक्स असेल, त्याच्यानंतर तुमचा हिस्ट्री असेल, पॉलिटी असेल, थोडासा आयोगाने कल बदललेला दिसतोय. पण त्या गोष्टींच्या उत्तराकडे जाऊयात. ही सगळी कोण असतील तर संभाव्य उत्तर असतील, त्या संभाव्य उत्तराकडे जाऊयात. जर बघाल तर प्रश्न क्रमांक 16 पासून जाऊयात. कालमापन प्रक्रियेमध्ये जर बघाल तर कालांतर संस्कार ही प्रक्रिया कशासाठी वापरली जाते. आपल्याकडे जर बघाल तर काही कॅलेंडर, आपण जे इंग्रजी कॅलेंडर वापरतो ते मोस्टली सूर्याच्या ह्याच्यावरती आहे. मराठी महिने जर बघाल तर चंद्राच्या ह्याच्यावरती आहेत सगळे. काय ह्यांच्यामध्ये दिवसांची कमी जास्त होत राहते. जसं आपल्याकडे जर बघितलं तर दरवर्षी आपल्याला किती तास सोडावे लागतात, 6 तास सोडावे लागतात. पण ते आपण 6 तास सोडत नाहीत, त्याला लीप इयर मध्ये कन्वर्ट करतो. येणारं 4थं वर्ष लीप इयर. तशीच गोष्ट जर बघाल तर लीप इयर साठी ही कालांतर संस्कार प्रक्रिया वापरली जाते. त्याच्यानंतर अधिक मास. आता जर बघाल एमपीएससीचा यावेळेसचा पेपर हा करंट ओरिएंटेड आहे आणि आता सध्या अधिक मास चालू आहे. दर 35 महिन्यानंतर जर मग तुम्ही चंद्रावरती जर मराठी महिने जर बघितले तर ते साधारणतः 28 दिवसाचे वगैरे असतात. दर 35 महिन्यानंतर एक महिना ऍड केला जातो, तो अधिक मास म्हणून ओळखला जातो. 35 ते 36 म्हणजे जवळजवळ 3 वर्षानंतर, 36 महिने म्हणजे जवळजवळ 3 वर्षानंतर येणाऱ्या वर्षात एक महिना ऍड केला जातो. मराठी कॅलेंडर मध्ये त्याला अधिक मास म्हणतात. त्याच्यासाठी सुद्धा जर बघाल तर ही संस्कारवाली प्रक्रिया वापरली जाते. त्याच्यानंतर क्षय मास, त्याच्यानंतर तिथी जर बघाल कधी कधी आज एक दिवस आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा एखादी तिथी असते. बरीच लोक तिथीनुसार जयंती, तिथीनुसार जर बघाल तर पुण्यतिथी साजरी करतात. एखादी तिथी एक दिवस असत नाही तर दुसऱ्या दिवशी सुद्धा असते. तिथीची वाढ होणे किंवा तिथीची घट होणे जर बघाल तर त्याला तुम्ही वृद्धी किंवा लोप असं म्हणायला सुरुवात करता. त्या सगळ्या गोष्टींसाठी काय वापरली जाते तर कालांतर संस्कार प्रक्रिया वापरली जाते. आणि ह्याच्यामध्ये पर्याय काय असू शकतो तर पर्याय क्रमांक 4 ABCD पहिली ही गोष्ट असू शकते. त्याच्यानंतर जरा पॉलिटीचा प्रश्न आहे. हा काही फार काही जॉग्राफी रिलेटेड नाही. पर्याय काय असेल तर 800. लोकसंख्या किती असायला पाहिजे ग्रामपंचायत स्थापन करायला? 800. इथे येऊयात. पुढील विधाने पहा. हाही प्रश्न तुम्हाला करंट रिलेटेड दिसेल. अरवली वाला भाग. अरवली ही जगातली सर्वात तरुण वली पर्वत आहे. वली पर्वत आहे पण ही जगातली प्राचीन वली पर्वताची पर्वतरांग आहे. हे स्टेटमेंट चुकीचं. अरवली पर्वत जर बघाल तर संगमरवर ग्रॅनाइट, कारण ही गाळाच्या खडकापासून निर्माण झालेली आहे तर ह्याच्यामध्ये खनिज संपत्ती मुबलक आहे. हे विधान काय असेल तर बरोबर. या पर्वतरांगेने शतकानुशतक खाणकाम आणि बांधकाम जर बघाल तर मायनिंग आणि त्याच्यानंतर चुनखडी घ्या, डोलोमाइट घ्या, हे बांधकामासाठी संगमरवर घ्या जर बघाल तर मदत केली आहे किंवा काय वगैरे आधार दिला, हे बरोबर आहे. आणि तुमचे हे जर बघाल तर चित्तोडगड घ्या, कुंभलगड घ्या, रणथंबोर घ्या सारखे ऐतिहासिक किल्ले सुद्धा तुमच्या अरवलीमध्ये येतात. तर BCD काय जर बघितलं तर इथं कुठे दिसेल तुम्हाला BCD वाली गोष्ट दिसेल. बरोबर. कोण आहे? BCD. हे चुकीचं आहे. हे 100% चुकीचं, त्याच्यात काही वाद नाही. पर्याय क्रमांक काय असू शकतो तर पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर प्रश्न खूप मोठा दिला. बघितल्या बऱ्याच लोकांना वाटलं असेल अरे बापरे एवढं मोठं दिलंय, पण खाली उत्तर एकदम सरळ आहे. काय विचारलंय? पृथ्वीच्या पृष्ठभागापासून खालील जर बघाल तर वातावरणीय थरांचा चढता क्रम लावा. सुरुवात तपांबरापासून झाली पाहिजे. तपांबर मला पर्याय कुठे दिसतोय तर इथं एकाच ठिकाणी दिसतोय. C पासून सुरुवात होणारी गोष्ट. बरोबर. C नंतर कोण दिसेल जर बघाल तर तपांबर, तपांबरानंतर तपस्तब्दी, तपस्तब्दीनंतर स्थितांबर दिसेल, स्थितांबरानंतर स्थितस्तब्दी दिसेल वगैरे वगैरे. पर्याय क्रमांक कुठे दिसेल तर पर्याय क्रमांक 3 मध्ये सध्या तरी कुठं जर तुमचा हा वाला भाग वातावरणाच्या थरांचा. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील वन परिमंडळ, जिल्हे नाही दिले, वन परिमंडळ आहे. आता सगळ्यांना कळतंय की सर्वात जास्त वन परिमंडळामध्ये जर बघाल तर वनांची प्रमाण कुठे जास्त असेल तर गडचिरोलीमध्ये दिल्यापैकी जर बघाल तर 2 नंबर जर लावला पण आता असा एकच पर्याय क्रमांक 1 मध्ये बसतोय. कुठे बसतोय तर पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर जर बघितलं तर नागपूर 12-12% भागामध्ये. त्याच्यानंतर धुळे बघाल तर 10.5%, ठाणे बघाल तर 9.5% भागामध्ये. पर्याय क्रमांक कुठे जाईल तर पर्याय क्रमांक 1 कडे जाऊ शकतो. त्याच्यानंतर राज्य धोरण जर बघाल तर राज्य खनिज धोरण 1999 आपल्याकडं केंद्र सरकारचं धोरण आलं होतं. केंद्र खनिज धोरण जर बघाल, केंद्र सरकारचं खनिज धोरण 93च्या धोरणावरती आधारित राज्य सरकारने हे जर बघाल तर राज्य खनिज धोरण 1999 जवळजवळ 13 अशी वेगवेगळी खनिज होती. त्या 13 वेगवेगळ्या खनिजांना जे काही गव्हर्नमेंट सेक्टरसाठी रिझर्व्ह होती ती गव्हर्नमेंट सेक्टरकडून काढून प्रायव्हेट सेक्टरला सुद्धा ओपन केली. त्याच्यामध्ये मग तुमचं सोनं, चांदी, तांबे, शिसं वगैरे ही जर बघाल तर हे स्टेटमेंट काय असेल तर स्टेटमेंट बरोबर. महाराष्ट्रात जर बघाल तर 60% खनिज संपत्ती नागपूर प्रशासकीय विभागात आहे
आणि 20% खनिज संपत्ती कोकण प्रशासकीय विभागात आहे. नागपूर नंतर कोणता विभाग असेल तर कोकण विभाग असेल, हेही स्टेटमेंट बरोबर. महाराष्ट्र राज्य खान मंडळाची स्थापना 1973 ची, हेही स्टेटमेंट काय दिसेल, बरोबर दिसेल. तर बऱ्यापैकी काय दिसेल तुम्हाला, ए बी सी बरोबर. पर्याय क्रमांक 3 कोण असेल तर पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर योग्य विधान किंवा विधाने कोणती आहेत ही ओळखा. इथं जरा हलकीशी गंमत झाली आहे, त्याच्याकडे येऊयात. त्यांनी विचारलं योग्य विधान किंवा विधाने कोणती आहेत ह्या गोष्टीवरती. सूर्यमालेमध्ये प्रजापती म्हणजे कोण, युरेनस. जर बघाल तर युरेनसला 61 उपग्रह आहेत म्हणतात, युरेनसला 27 उपग्रह आहेत, 27. युरेनसला जर बघाल तर 27 उपग्रह आहेत, 61 नाही. तर हे स्टेटमेंट चुकीचं असेल. बुध ग्रहाचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर 57.9 एवढं दिलं, म्हणजे जवळजवळ राऊंड फिगर मध्ये त्यांनी 58 दशलक्ष किलोमीटर केले. जर बघाल तर मिलियन, हे स्टेटमेंट बरोबर आहे. प्रजापती युरेनस जर बघाल तर तुम्हाला ग्रह सूर्यापासून 2800 जर बघितलं तर दशलक्ष किलोमीटरच्या अंतरावरती आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. एवढं डिस्टन्स नाहीये की 4495 मिलियन वगैरे, एवढं डिस्टन्स नाही. 2800 दशलक्ष मिलियन, 2800 मिलियनचं वगैरे डिस्टन्स दिसेल तुम्हाला. ए आणि सी वाली गोष्ट चुकीची आहे, बी बरोबर आहे. इथं पर्याय काय असायला पाहिजे होता की विधान ब बरोबर आहे, पण इथं विधान अ बरोबर आहे, सी बरोबर आहे, ए आणि सी चुकीचं आहे. तर बघाल तर प्रश्नामध्ये दिले योग्य विधान किंवा विधाने ओळखा, आणि इथं काय होतं तर मग फक्त बी बरोबर असं यायला पाहिजे होतं, पण बी बरोबर नाही. सध्या तरी पर्याय इथं जाईल. विधान ए किंवा सी बरोबर नाहीत असं म्हणायची वेळ आहे, पण पर्याय बी बरोबर आहे असा असायला पाहिजे होता. त्याच्यानंतर कुठे या, अमेरिका देशामध्ये जर बघाल तर जगातील सर्वात मोठी लोह खनिजाची खाण कोणती आहे ही जर बघितली तर तुमच्याकडं मेसाबी कोण असेल तर मेसाबी, मिनेसोटा नावाचं राज्य आहे. आणि ह्या मिनेसोटा नावाच्या राज्यामध्ये जे काही ग्रेट लेक तुमचा एरिया आहे, ग्रेट लेक वाला एरिया आहे, जे पंच महासरोवर आहे, त्या भागामध्ये जर बघाल तर प्रसिद्ध खाण कुठली आहे, मिसाबी. आणि ही जगातली सर्वात मोठी लोह खनिजाची खाण मानली जाते मिनेसोटा राज्यातली. पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर कोण असेल तर जोड्याला बा कुठं आली जर बघितलं, इथेही त्यांनी गंमत आला. छत्रपती संभाजीनगर कंबाईनला विचारलेला प्रश्न आहे. दरवाजांचं 52 दरवाजांचं शहर म्हणतात छत्रपती संभाजीनगरला, तर सिटी ऑफ लेक म्हणून ओळखलं जातं. गोंदिया सर्वात जास्त भाताचं उत्पादन करणारा जिल्हा पण आहे, आणि शहर जर बघितलं तर तांदळाचं शहर म्हणून ओळखलं जाईल. 2 नंतर 3, 2 नंतर 3 तुम्हाला इथे दिसेल, 2 नंतर 3 दिसेल. जालना जर बघाल तर जालन्याला उपग्रह अणुग्रह तुमचं सॅटेलाइट वालं सेंटर सुद्धा आहे, 4 दिसेल. पण इथं गंमत काय, 62 मध्ये स्वतंत्र झालेला जिल्हा आपल्याकडे जर बघितलं तर 60 स्थापना झाली, तर डायरेक्ट नवीन जिल्ह्याची निर्मिती कधी झाली तर 81 मध्ये. 62 मध्ये स्वतंत्र झालेला जिल्हा जर बघितलं तर कोणासोबत चाललाय, वर्ध्यासोबत चालला. इथं जरा थोडंसं कन्फ्युजन आहे की नेमकं यांना काय म्हणायचंय ते. सध्या तरी पर्याय कुठं जाईल तर सध्या तरी पर्याय क्रमांक 4 कडे जायला सुरुवात होईल. कुठे जायला सुरुवात होईल तर पर्याय क्रमांक 4 कडे जाईल किंवा काय. त्याच्यानंतर जिल्हे आणि दशवार्षिक वृद्धी दर, जिल्हे आणि दशवार्षिक वृद्धी दर सर्वात जास्त ठाणे 36 जर बघाल तर तुमचा जवळजवळ 36%चा 4 नंबर कुठे दिसतोय तुम्हाला तर पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतोय 4. त्याच्यानंतर पुणे जर बघितलं तर किती 30%ची तुम्हाला कोण दिसेल, ठाण्यानंतर कोण दिसेल तर पुणे वाली गोष्ट दिसेल. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर 27%ची रेंज दिसेल. पुणे कुठे दिसेल 30%, नंदुरबार कुठे दिसेल तर 25% वाली गोष्ट. पर्याय क्रमांक कुठे जाईल तर पर्याय क्रमांक तुमच्या 2 कडे जायला सुरुवात होईल. त्याच्यानंतर हवामान अभ्यासक आता एमपीएससी जर बघाल तर ह्या हवामानाच्या मुद्द्यावरती प्रचंड ऍक्टिव्ह आहे. मागच्या कंबाईनला कोपेन त्रिवार्था विचारून झाले. दरवेळेस आपल्याला वाटत होती कोपेन त्रिवार्था विचारेल, पण यावेळेस सिंगवाल्या वर्गीकरणावरती गेली. बरोबर. RL सिंग यांनी जर बघाल तर भारताच्या हवामान प्रदेशाची किती क्षेत्रात विभागणी केली आहे तर संपूर्ण भारताचं जर बघितलं तर 10 हवामान क्षेत्रामध्ये विभागणी केली आहे. पर्याय क्रमांक कुठे जाईल तर पर्याय क्रमांक 4 कडे जाईल. त्याच्यानंतर भारतामध्ये तांदूळ आणि गव्हाचं प्रति हेक्टरी उत्पादन 2023-24 मध्ये किती होतं ही गोष्ट जर बघितली, फॅक्च्युअल डेटा आहे 2882. त्याच्यानंतर तुमच्या तांदळाचं आणि गव्हाचं जर बघाल तर 3559 किलोमीटरचं उत्पादन दिसेल तांदूळ आणि गव्हाचं प्रति हेक्टरी उत्पादन. पर्याय क्रमांक 3 वाली गोष्ट असू शकते. त्याच्यानंतर स्थलांतरित शेती पुन्हा दर 2-4 वर्षांनी एकदा भारतातल्या राज्यांची तरी विचारली जाते किंवा देशांची तरी विचारली जाते. काँगो व मध्य आफ्रिका म्हणाल तर मसोले नावास कोण असेल किंवा मासोले. 3 नंबर कुठे दिसतंय, 3 इथं दिसतंय तुम्हाला. ह्या पोर्शनमध्ये एला जर बघितलं तर 2 नंबर कोण असेल तर 2 नंबर वाली गोष्ट. ईशान्य भारतामध्ये गेलात तर ईशान्य भारत 3 झूम वाली गोष्ट. त्याच्यानंतर ब्राझीलमध्ये गेलात तर रोका, आणि त्याच्यानंतर व्हिएतनाम मध्ये गेलात तर 2-3-4-1 2-3-4-1 वाली गोष्ट कुठे दिसेल तुम्हाला
तर तुमच्या पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसेल. पुढे दिसायला सुरुवात होईल तर पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसेल. त्याच्यानंतर हिमालयाचे प्रादेशिक किंवा राजकीय विभागांमध्ये कोण असेल तर तुमचा पंजाब हिमालय सिंधू ते सतलज वाली गोष्ट असेल, कुमाऊ हिमालय सतलज ते काली वाली गोष्ट असेल. 4-4 नंतर 1 जर बघितलं तर 4-4 नंतर 1 नेपाळ हिमालय काली ते तीस्ता 2 नंतर 3 जर बघितलं तर कोण येईल तर पर्याय क्रमांक 1 गोष्ट पर्याय क्रमांक 1 कडे येईल. चला पुढच्या प्रश्नांकडे जाऊयात. कुठला जर बघाल तर थोडेसे एन्व्हायरमेंटचे प्रश्न आहेत. त्या एन्व्हायरमेंटच्या प्रश्नांमध्ये काय आहे तर 1992 मध्ये मॉन्ट्रियल येथे पर्यावरण व विकास विषयक संयुक्त राष्ट्र परिषद ही पर्यावरण आणि विकास विषयक जर बघाल तर संयुक्त राष्ट्र परिषद 1992 मध्ये मॉन्ट्रियलला नाही जर बघितलं तर ब्राझीलमध्ये रिओ दे जानेरोला झाली होती. त्याच्यामुळे हे विधान काय दिसेल तर चुकीचं. 1987 चा जर बघाल तर ब्रंटलँड अहवाल नैरोबी येथील संयुक्त राष्ट्रांच्या दुसऱ्या परिषदेशी संबंधित आहे. हा अहवाल विशेषतः जर बघाल तर अवर कॉमन फ्युचर नावाने पब्लिश केला होता. पण हा अहवाल विशेषतः तुमच्या जी काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत किंवा काय वगैरे त्याच्याशी संबंधित असणारा होता. पण ह्याचा संबंध फार काही संयुक्त राष्ट्राच्या दुसऱ्या परिषदेची येतो किंवा काय वगैरे असा काही नाहीये. जर बघितलं तर हे विधान तुम्हाला ब सुद्धा काय म्हणावं लागेल चुकीचं. मानवनिर्मित हवामान बदलाच्या समस्यांचे निराकरण करणे हे क्योटो प्रोटोकॉल. क्योटो प्रोटोकॉल काय जर बघाल तर तुमच्या ग्रीन हाऊस गॅसेसची आहे जे आपण निर्माण करतोय, आपण उत्पादन करतोय त्यांचं किंवा आपण बाहेर त्यांना जर बघितलं तर वातावरणात सोडतोय. म्हणजे कोण आहे मानवनिर्मित हवामान बदल. आपण आपल्या कृतीमुळे हवामान बदल निर्माण करतोय. हा जर बघाल तर ग्रीन हाऊस गॅसेसशी संबंधित असणारा क्योटो प्रोटोकॉल आहे. हे बरोबर आहे. कोणती विधानं बरोबर नाहीत हे विचारलं होतं तुम्हाला. जर बघितलं तर ए आणि बी बरोबर नाही. पर्याय क्रमांक कुठं जाईल तर पर्याय क्रमांक 3 कडे जाईल. त्याच्यानंतर 32 वाल्या गोष्टीवरती आला. हरितगृह वायू आणि त्यांचा जागतिक तापमान वाढीस कारणीभूत असणाऱ्या टक्केवारीनुसार उतरता क्रम लावा. सगळ्यांना माहिती आहे ग्रीन हाऊस गॅसेसमध्ये पहिला नंबर कोणाचा असेल तर तुमच्या कार्बन डायऑक्साईडचा असेल. म्हणजे ह्या दोघांमध्ये कार्बन डायऑक्साईड नंतर कोण दिसेल तुम्हाला जवळजवळ 70 ते 75% प्रमाण तुमच्या ग्रीन हाऊस गॅसेसमध्ये रिस्पॉन्सिबल कोण आहे तर कार्बन डायऑक्साईड आणि मग 15 ते 16% कोण मिथेन. इथं कार्बन डायऑक्साईड मिथेन. त्याच्यानंतर जर बघाल तर नायट्रस ऑक्साईड फ्लोरिनेटेड गॅस नाही किंवा काय वगैरे. पर्याय क्रमांक 1 यायला सुरुवात होईल कोण CO2 त्याच्यानंतर मिथेन त्याच्यानंतर नायट्रस ऑक्साईड आणि फ्लोरिनेटेड वायू पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर पुन्हा कॉमन जनरल प्रश्न होता नैसर्गिक परिसंस्था ही नैसर्गिक संसाधन प्रणाली आहे बरोबर. ही जर बघाल तर नैसर्गिकरित्या निर्माण झालेली सिस्टीम म्हणता येईल तुम्हाला. इको जर बघितलं तर परिसंस्था ही एकल संकल्पना असून ती भौतिक पर्यावरण नॉन बायोटिक ज्याला म्हणता तुम्ही ही जर बघितलं कोण असेल तर अजैविक म्हणा भौतिक म्हणा किंवा ज्याला तुम्ही नॉन अबायोटिक म्हणता अजैविक म्हणायला सुरुवात करता. आणि जैविक जर बघितलं इथं कोण असेल अजैविक मध्ये माती पाणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्या आणि मग मानव प्राणी सूक्ष्मजीव वनस्पती जैविक आणि अजैविक एकाच चौकटीत राहतात. कारण तुमच्या जैविक आणि अजैविक मिळूनच काय निर्माण होते तर तुमची परिसंस्था निर्माण होते. ए आणि बी ह्या दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. आणि हे तुमचं जे काही आर आहे कारण जर बघितलं तर एचं कारण जर बघाल आर हे एचं योग्य स्पष्टीकरण दोन्ही बरोबर आहेत. ए आणि आर जर बघाल तर अचूक आहेत आणि आर हे एचं काय म्हणावं लागेल योग्य स्पष्टीकरण म्हणावं लागेल. ही जर बघाल तर गोष्ट बरोबर. पर्याय क्रमांक कुठे जाईल 1 कडे. त्याच्यानंतर जीवसंहती बायोम्स ही संकल्पना कोणी मांडली तर बायोम्स ही संकल्पना एफ क्लेमेंटनी मांडलेली आहे. कोण असेल तर क्लेमेंट. इथं कोण आहे तर बघाल तर इकॉलॉजी नावाची सिस्टीम दिसेल. इथं कोण आहे इकोसिस्टीम इकॉलॉजी नंतर इकोसिस्टीम ट्रान्सले आणि त्याच्यानंतर बायोम्स नावाची संकल्पना कोणाची आहे तर एफ क्लेमेंटची बायोम्स नावाची संकल्पना दिसेल किंवा काय. पर्याय क्रमांक कुठे जाईल तर पर्याय क्रमांक 2 कडे जाईल. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने जर बघितलं तर मॉन्ट्रियल कराराशी संबंधित आहेत. मॉन्ट्रियल करार जर बघाल तर विशेषतः तुमचे जे काही ग्रीन हाऊस गॅसेस आहेत त्या ग्रीन हाऊस गॅसेसशी संबंधित असणारा करार आहे. ओझोन थराचा ऱ्हास थांबवण्यासाठी क्लोरोफ्लोरोकार्बनची निर्मिती व वापर कमी करणे. ऑब्विसली तुमचा जो काही CFC आहे हा CFC तुमच्या ओझोनला डिप्लिशन करतोय आणि त्याचं प्रोडक्शन कमी करणं त्याचा वापर कमी करणं हे तुमच्या मॉन्ट्रियल मध्ये संबंधित असणारी गोष्ट आहे. म्हणजे विधान अबरोबर आहे. पृथ्वी आणि तिच्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी परिस्थितिकी संतुलन आणि जैवविविधता समृद्ध करणे हे काही मॉन्ट्रियल मध्ये येत नाही. हे कन्व्हेन्शन ऑन तुमच्या बायोडायव्हर्सिटी वाल्या गोष्टीवरती येतं. कन्व्हेन्शन ऑन तुमचं कोण असेल तर बायोडायव्हर्सिटी वाली गोष्ट याला सुरुवात होते इथं येते. ही गोष्ट त्याच्यासोबत असणार नाही. ध्रुवातील प्रदूषणाचा अभ्यास त्याचा आणि मॉन्ट्रियल प्रोटोकॉलचा काही एक संबंध नाही. जर बघितलं तर कोणती विधानं कराराशी संबंधित आहे तर फक्त ए संबंधित दिसेल. कोण दिसेल तर ए संबंधित दिसेल. पर्याय क्रमांक 1 वाली गोष्ट. 2000 आता खाली लोकसंख्या वाला प्रश्न आहे. 2017 मध्ये
भारताच्या लोकसंख्येची घनता दक्षिण कोरियापेक्षा जास्त होती. भारताच्या लोकसंख्येची घनता बघाल तर त्यावेळेस किती होती आपल्याकडं, एक साधारणतः 4. म्हणजे ह्या युनायटेड नेशनच्या 2017च्या डेटावरती विचारलेला प्रश्न आहे. हे काही तुमच्या सेन्सस नुसार विचारलेलं दिसत नाही किंवा काय वगैरे. ह्याचा जर अर्थ घेतला तर त्यावेळेस आपण 450 वगैरे 455 इतकी भारताच्या पॉप्युलेशन डेन्सिटी होती युनायटेड नेशन नुसार. युनायटेड नेशन पॉप्युलेशन डेटानुसार भारत 455 तर दक्षिण कोरिया 527च्या घरामध्ये. मग आपण दक्षिण कोरियापेक्षा जास्त होतो का, तर नाही. आपण पॉप्युलेशन डेन्सिटीच्या बाबतीत दक्षिण कोरियापेक्षा कमी होतो. इथं काय विचारले, 2017 मध्ये भारताच्या लोकसंख्येची घनता बांगलादेश पेक्षा कमी होती. यस, बांगलादेश तर 12,000च्या घरामध्ये आहे. बांगलादेश कुठे तर 12,000च्या घरामध्ये आहे. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर आहे. विधान विचारात घ्या. योग्य विधानं कोणती आहेत हे विचारलं तुम्हाला तर केवळ ब योग्य असं म्हणायला सुरुवात होईल. पर्याय क्रमांक कोण असेल तर पर्याय क्रमांक 2. हे बेसिक काही भूगोलातली आणि तुमच्या ह्यांच्यामधली जर बघाल तर पर्यावरणातली हे काही प्रश्न आहेत, ह्यांची संभाव्य उत्तर आहेत. त्याच्यामध्ये कदाचित आयोगाच्या हिशोबानुसार थोडेफार चेंजेस होऊ शकतात. ही संभाव्य उत्तरांचा भाग आहे किंवा काय. ठीक आहे, त्या भागापुरतं थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.